नाशिकमध्ये पाण्यासाठी किसान सभेचं आंदोलन. पश्चिम वाहिनी नद्यांचं पाणी अडवून बोगदा किंवा लिफ्टद्वारे गोदावरी गिरणीकडे वळवण्याची मागणी. हर्सुल, दिंडोरी, बोरगावमध्ये रास्ता रोको. जळगावमध्ये झेडपीच्या 4 कर्मचाऱ्यांचं निलंबन. आरोग्य विभागातील 4 कर्मचारी निलंबित. झेडपी सीओ मिनल करणवालांची कारवाई. दिव्यांग प्रमाणपत्र तपासणीमध्ये टक्केवारीत तफावत आढळल्यानं कारवाई. नाशिक जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर चारुदत्त शिंदेंची तडकाफडकी बदली. मॉड्युलर आयसीयू कामामध्ये बनावट औषध परवाना वापरून विद्या मिळवल्याचा आरोप. चौकशीत आरोपांमध्ये तथ्य आढळल्यानं बदलीची कारवाई. जिल्हा नियोजन बैठकीत खासदारांची गांधीगिरी. निधी देत नाही म्हणून खासदार जमिनीवर बसले. पालकमंत्री इंद्रनील नाईकांचा निधी देण्याचा शब्द. पालकमंत्र्यांच्या शब्दानंतर खासदार जमिनीवरून उठले. नागपुरातल्या उद्योजकाला खंडणीची धमकी. सत्यनारायण नुवाल यांच्या मोबाईलवर खंडणीचा मेसेज. 2 कोटींची खंडणी न दिल्यास घातपाताची धमकी. सत्यनारायण नुवाल सोलर समूहाचे उद्योजक. जळगावमध्ये शिवसेना जिल्हाप्रमुखाला धमकी. विष्णू भंगा यांना जीवे मारण्याची धमकी. आमचा उमेदवार पडला म्हणत शिवीगाळ करत धमकी. जिल्हापेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. सोलापूरहून मुंबईमार्गे इंदूरसाठी आता विमानसेवा. आजपासून विमानसेवेचा शुभारंभ. सोलापूरकरांना आणखी एक विमानसेवेचं गिफ्ट. सोलापूर ते इंदूर 3 तासांचा विमान प्रवास असणार. तिकिटाचे दर 4,900 रुपयांपासून पुढे. पिंपरी मनपामध्ये बारणे आडनावाचा प्रभाव. बारणे आडनावाचे 6 विजयी उमेदवार. जगताप काटे आडनावाचेही 5 उमेदवार विजयी. बांधकाम व्यावसायिकांनी मंजूर आराखडे आणि बांधकाम परवानग्यांचं पालन न केल्यास ओसी न देण्याचे आदेश. मुंबई उच्च न्यायालयाचे नागरी अधिकाऱ्यांना आदेश. उमरेड करंडनालमध्ये वाघांची धमाल मस्ती. F2 वाघिणीच्या बछड्यांची पर्यटकांना भुरळ. वाघांना पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. भिवंडी काँग्रेस उमेदवार मारहाण प्रकरणामध्ये भाजप उमेदवाराला अटक करा. बहुजन युथ पॅन्थरची सेनेची मागणी. कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा. पिंपरी चिंचवड महापालिकेत स्वीकृत नगरसेवक होण्यासाठी चढावड. स्वीकृत नगरसेवकांची संख्या 5 वरून 10 वर. भाजपकडून 7 जणांना मिळणार संधी. राष्ट्रवादीच्या वाट्याला 3 स्वीकृत नगरसेवक. दावोसमध्ये मुख्यमंत्री फडणवीस आणि निखिल कामत यांची चर्चा. निखिल कामत झिरोदा ऑनलाईन ब्रोकरेज फर्मचे सहसंस्थापक. भारतीय व्यवसायातील संधींबाबत चर्चा. लाडक्या बहिणींच्या अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी होणार. चुकीची ई-केवायसी करणाऱ्या महिलांसाठी पर्याय. बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची ट्विटरवरून माहिती.